नमस्कार, मी जयराव बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद। हिंगोली। महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबॅसेडर व स्वच्छता दूत राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर बुधवार सकाळी 7 वाजता व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले। हे अभियान पुसेगाव, सरकळी, नरसी, नामदेव, सवळ, हिंगोली, संत पिपरी, येळेगाव, औंढा नागनाथ, संत बाळीगिरी महाराज परिसर या मार्गावर पार पडले। पुसेगाव ग्रामपंचायत समोर विशेष कार्यक्रम आयोजित करून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली। या उपक्रमात सतीश मश्के, विठ्ठल कापसे, अशोक निर्मळ, केशव कापसे, बळीराम धामणे, विठ्ठल धामणे तसंच अन्य भक्त मंडळी देखील सदस्य उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 15 दिवस चालणाऱ्या स्वच्छता अभियान आणि अभिष्टचिंतन सोहळ्याचा एक भाग म्हणून हे अभियान राबवण्यात आले आहे। जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पिंटू गोरे यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत जनतेला स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे आव्हान दिले। या निमित्ताने ग्रामस्थ व भक्त मंडळींनी स्वच्छता हीच खरी सेवा असल्याचा संदेश देत समाजात एकात्मतेचा आणि पर्यावरणपूरकतेचा आदर्श घालून दिलाय। टीव्ही 24 मराठीसाठी राजू मगर, हिंगोली। आपण सहभागी झालात याबद्दल मला खूप आनंद वाटला आणि या सर्व रस्त्यांमधल्या सर्व प्रवाशांना सुद्धा कळकळीने सांगणं आहे की आपल्या लेकरांना पुढे खाऊ घालणं, कुरकुरी खाऊ घालणं, या प्लॅस्टिकमधून या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपल्या होतात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात बिमारीची वाढ होते, नाना रोग शरीराला होतात। तरी आपण या ठिकाणी प्लॅस्टिक बंदी करून एक राज्य एक प्रदूषणमुक्त थांबवावं आणि ध्वनी प्रदूषणही थांबवावं आणि संपूर्ण गावं, खेडेगावं हे आपल्या ज्या नाल्या आहेत ते सर्व स्वच्छ करून आदर्श अशा प्रकारचं राज्य बनवण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यावं। अशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी प्लास्टिक बंदी, बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाचा